उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 18 वर्षानंतर एकत्र आलेत। महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युती केली आहे। आज वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सी मध्ये राज ठाकरेंनी या युतीची अधिकृत घोषणा केली आहे। मुंबई आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी आपण एकत्र आल्याचं राज ठाकरे म्हणाले। शिवाय मुंबईत मराठी महापौरच बसणार आणि आमचाच महापौर होणार असं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ठणकावलंय। तर आता चुकाल तर संपाल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठी मतदारांना मराठी जनतेला पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलेलं आहे। या सगळ्या चर्चेनंतर या सगळ्या महायुतीच्या घोषणेनंतर आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आणि त्याच संदर्भात आपल्याला आज राजकीय चर्चा करायची आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कशा पद्धतीने बदल होणार आहेत। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही गेस्ट आहेत। आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक या चर्चेमध्ये आपल्या सहभागी होत आहेत। अभय सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर हे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, आपलंही स्वागत आहे या चर्चेमध्ये। त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईतला एक महत्त्वाचा चेहरा शीतल म्हात्रे या सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत। शीतलजी, आपलंही स्वागत आहे या चर्चेमध्ये। आणि आपल्यासोबत सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या सुद्धा या चर्चेमध्ये असणार आहेत आणि राम कदम भाजपचे आमदार सुद्धा या चर्चेमध्ये असणार आहेत। त्या दोघांचंही आपण जेव्हा ते येतील तेव्हा स्वागत करूच। मात्र सुरुवात मी अविनाश अभ्यंकरजी आपल्यापासून करतो। आज युतीची घोषणा झालेली आहे, मुंबईसाठीच्या युतीची घोषणा झालेली आहे, पण मुंबई व्यतिरिक्त मनसे आणि ठाकरे गट इतर महापालिकांमध्ये सुद्धा युतीत लढणार आहे का? आणि असेल तर कोणत्या अशा महापालिका आहेत जिथं हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत? तुम्हाला ऐकायला येतोय आवाज माझा? हो, येतोय। हॅलो, हो येतोय अविनाशजी, आवाज येतोय, सलग बोला। पहिलं म्हणजे आज आज होय 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 आज जी युती झाली ही अतिशय ऐतिहासिक क्षण हा या महाराष्ट्राने पाहिला, महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेने पाहिला। कारण आपल्यावरती मराठी संस्कार असतात आणि महाराष्ट्र इतरांपेक्षा वेगळा आहे। कधीही दोन कुटुंब दुरावून आहेत। ती काही निमित्ताने 5 जुलैला एकत्र तर आलीच होती, परंतु महाराष्ट्राचं भलं करण्याकरता, नवनिर्माण करण्याकरता ज्या प्रकारे हे दोन बंधू आज राजकीयदृष्ट्या एकत्र आलेले आहेत त्याचं नक्कीच महाराष्ट्रातील अनेकांनी सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही समस्त महाराष्ट्रातील नागरिकांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि दुसरा आपला जो प्रश्न होता की फक्त ही मुंबईपुरती झालेली आहे का, तर आता जी घोषणा केली ती मुंबई आणि इतर 2-4 जिल्हे याची झालेली आहे, परंतु तुम्हाला दिसेल येणाऱ्या ह्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यावर सुद्धा काम चालू आहे आणि नक्कीच सर्व ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी ही तुम्हाला मनसे शिवसेनेची युती ही अतिशय चांगल्या प्रकारे झालेली दिसेल। अविनाशजी, मुद्दा असा आहे की गेल्या जवळपास 6 ते 7 महिन्यांपासून ही सगळी प्रक्रिया सुरू होती आणि या प्रक्रियेचे तुम्ही साक्षीदार राहिलेले आहात। राज ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय म्हणून तुम्ही गेल्या 2 ते 2.5 दशकं त्यांच्यासोबत राजकीय वाटचाल केलेली आहे। ही युती होताना ही नेमकी प्रक्रिया कशी होती? दोन्हीकडच्या बाजूनी कशा पद्धतीनं हे एकत्रीकरण होत गेलं? नाही, कसं एक लक्षात घ्या, असं एकत्रीकरण असं नसतं। शेवटी काय झालं, ह्याला सुरुवात जसं राजसाहेबांनी मध्ये एकदा सांगितलं होतं की सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच ह्याला एक प्रकारे सुरुवात केली, कारण तो जो काय एका भाषेचा विषय आला आणि त्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टींची एक सुरुवात झाली। आणि ती जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असा एक मोठा मतप्रवाह होता की आत्ता जो मराठी माणसावरती, मराठी भाषेवरती, मराठी संस्कृतीवरती जो एक प्रकारे घाला घातला जात आहे तो जर थांबवायचा असेल तर या दोन बंधूंनी एकत्र आलं पाहिजे। आणि मग त्यांनी त्याच्यानंतर विचारमंथन झालं, बैठका झाला आणि नुसतं तसं नव्हतं की सत्तेकरता एकत्र यायचं नव्हतं। सत्ता येते, सत्ता जाते, परंतु महाराष्ट्राचा मराठीपण, मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही कुठल्याही प्रकारे टिकली पाहिजे हा अजेंडा पहिला। ती टिकवण्याकरता सत्तेमध्ये जायला लागेल का? होय, सत्तेमध्ये जायला लागेल। त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या खाली कार्यकर्त्यांची दिलजमाई झाली, वरती नेत्यांची दिलजमाई झाली, आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक सगळ्यांची दिलजमाई झाली। दोन बंधू एकत्र बसले, त्यांची चर्चा झाली असेल, नक्की ती मला सविस्तर माहिती नाही, त्यांची चर्चा झाली आणि मग राजकीय, आधी कौटुंबिकदृष्ट्या मग राजकीयदृष्ट्या हा प्रवास असा घडला इथपर्यंत, आजच्या दिवसापर्यंत। आणि आज ही युतीची घोषणा झाली। अगदी आज ही युतीची घोषणा झालेली आहे। शीतल म्हात्रेजी, आपण ऐकताय अविनाश अभ्यंकर काय म्हणतायत आणि तुम्ही पत्रकार परिषदही मी अपेक्षा करतो की ऐकली असेलच। त्याच राज ठाकरेंनी स्वतः असं म्हटलेलं आहे की मराठी माणसासाठी, त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा असं म्हणाले, ज्याला ज्याला मराठी माणसाबद्दल काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन केलेलं आहे। अर्थात अजेंडा आता फिक्स झालेला आहे। मराठी माणूस हाच अजेंडा या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा असणार आहे। शिवसेनेची आजवरची वाटचाल सुद्धा मराठी माणसाच्याच हितासाठी झालेली आहे। प्रबोधनकार असोत, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे असोत आणि आता बाळासाहेबांचे विचार मानणारे तुमचा जो पक्ष आहे तो सुद्धा आहे।
अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय का की मूळ ठाकरे घराण्यांनी ज्यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला त्यांच्या मागे हा मराठी माणूस जाईल, हे आव्हान तुम्हाला वाटतंय या निवडणुकीत? एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला ही युती किंवा आघाडी अशी करण्याची पद्धत आहे आणि असं ते करू शकतात. तर त्या पद्धतीने या दोन भावांनी अनेक महिने त्याच्यावर चर्चा चाललेली, ती युती केलेली आहे. परंतु त्याचं जे कारण दाखवलं जातं मराठी माणसासाठी, तर ही युती मराठी माणसासाठी नाही आहे. उलट उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी यांच्या मुलांच्या भविष्यासाठी केलेली ही युती आहे. यामध्ये मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी माणसाचं भविष्य हे फक्त बोलायचे दाखवायचे दात आहेत, खायचे दात हे वेगळे आहेत. यांना मराठी माणसाशी काहीही सोयरसुतक नाही आहे. यांचं सोयरसुतक आहे ते फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीशी. या तिजोरीसाठी हे एकत्र आलेले आहेत. नाहीतर तुम्ही मला सांगा की माझा विठ्ठलाबरोबर माझा संघर्ष नाही, तर या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे असं म्हणणारे राज ठाकरे, आणि तेव्हा ते त्या पक्षातून बाहेर पडले. ते का पडले हो, त्याचं तरी उत्तर द्या. मग हे बडवे कोण? हे बडवे आता आहेत की नाही आहेत त्या पक्षामध्ये, तेही सांगा. त्याच्यामुळे अनेक प्रश्न आहेत जे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्याचं उत्तर मिळेल असं वाटत होतं, परंतु कुठलंही उत्तर मिळालं नाही. माझा प्रश्न आहे की ज्यांनी सांगितलेलं घे सुपारी उठ दुपारी, हे जे बोलत होते, ह्या जे बोलत होत्या, त्यांच्याबरोबर तुम्ही मराठीचा आणि मुंबईचा विकास करण्यासाठी जाणार आहेत? आम्ही संपलेल्या पक्षावर बोलत नाही, ह्या बोलणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही कुठल्या स्वाभिमानाने जात आहात? त्याचप्रमाणे बिनशर्त पाठिंबा देणारे असं तुम्हाला बोलणारे, असे तुम्हाला चिडवणारे ह्या लोकांच्या सोबत तुम्ही जातायत. अहो, गेल्या सुद्धा वेळेला बाळा नांदगावकर हे स्वतः मातोश्रीवर जाऊन बसले होते की आमच्याशी आपण युती करूया मराठी माणसासाठीच, परंतु तेव्हा तुम्ही युती केली नाही, कारण तेव्हा तुम्हाला गरज नव्हती. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे विधानसभेपासून की मराठी माणसांनी तुमच्याकडे पाठ फिरवलेली आहे. ज्या पद्धतीने पूर्ण क्लीन स्वाईप तुम्हाला मिळालेला आहे, आम्हाला मिळालेला आहे महायुतीमध्ये, तेव्हा तुम्हाला कळलेलं आहे की हा मराठी माणूस आपल्या पाठीशी नाही. हे कशाला? आत्ता झालेल्या नगर परिषदामध्ये आम्ही 60च्या वर जागा घेतलेल्या आहेत. हे मतदान करणारी मराठी माणसं नव्हती? ही महाराष्ट्रातली माणसं नव्हती? तुम्हाला किती मतं मिळाली? तुम्हाला साधं 2 डिजिट सुद्धा गाठता आलेलं नाहीये. त्याच्यामुळे मराठी माणसांच्या गप्पा सोडा. मराठी माणसांचं काम करायचं असेल तर रस्त्यावर उतरावं लागतं. मराठी माणसाचं काम करायचं असेल तर दुपारी 12 वाजेपर्यंत झोपून चालत नाही. 18 तास काम करायचं असतं, जे फडणवीसजी करतायत, जे शिंदे साहेब करतायत, जे अजित पवारजी करतायत. मराठी माणसाला कळलेलं आहे टीका आणि टिप्पणी आणि फक्त तळतळाट देऊन होत नाहीत, कामं करावी लागतात. या मराठी माणसाला गेल्या 25 वर्षात मुंबईतून बाहेर काढायचं कटकारस्थान कोणी रचलं, आणि या मराठी माणसाला परत मुंबईत आणण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? अहो, साधा तुम्ही STP प्लॅन बांधू शकले नाहीत मुंबईत, ते सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी बांधलेले आहेत. तुम्ही आज पत्राचाळीचा विषय असू दे, आज BDD चाळीचा विषय असू दे, रमाबाई आंबेडकर मधलं क्लस्टर डेव्हलपमेंट असू दे, गिरणी कामगारांच्या घराचा विषय असू दे, अहो पगडी मुक्त मुंबई करण्याचा ध्यास कोणी घेतला? तुमचा प्रत्येक गोष्टीला विरोध, मेट्रोला विरोध. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की फक्त हे मराठी माणसाची भाषा करतात, मात्र मराठी माणसासाठी काही कामं करत नाहीत, आणि ती कामं तुमच्या पक्षाच्या वतीनं, तुमच्या मित्र पक्षांच्या वतीनं केली जातात. अगदी अगदी बरोबर. तुमचा मुद्दा लक्षात आला. पण या चर्चेमध्ये आता आपल्या मुलाच्या भविष्यासाठी एकत्र आलेत. अगदी आता आपल्या सोबत या चर्चेमध्ये राम कदम भाजपचे आमदार सुद्धा सहभागी झालेले आहेत. राम कदमजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये, आणि त्याचबरोबर सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. आपलंही सुषमाजी स्वागत आहे. मी चर्चेत पुन्हा एकदा तुम्हाला सहभागी करणार आहे, मात्र आत्ताच्या घडीचा एक मोठी अपडेट येते ती म्हणजे ठाकरेंच्या युतीनंतर मोठी बातमी आहे NDTV मराठीच्या हाती लागलेली आहे. ती म्हणजे शरद पवार गटानं ठाकरे गटासोबतची चर्चा थांबवलेली आहे. जिथं आदर नाही तिथं युती योग्य नाही असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं म्हणणं आहे. ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादीला 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही, त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याचा पक्षाच्या अंतर्गत बैठकीत निर्णय झालेला आहे, आणि उद्या संध्याकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी मुंबईसाठीची येण्याची शक्यता आहे. या घडीची मोठी अपडेट बघतोय की आता ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र तो दरवाजा सुद्धा बंद झालेला आहे. शरद पवार गटानं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. राम कदम आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालाय. राम कदमजी, आपण राज ठाकरे यांच्या पक्षासोबतही काम केलेलं आहे, त्यांचे एक टर्म तुम्ही आमदारही राहिलेले आहात. त्यांना अगदी त्यांची कार्यपद्धती तुम्ही जवळून पाहिलेली आहे. आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ही कार्यपद्धती तुम्ही जी बघितलेली आहे, आणि आता तुम्ही भाजपमध्ये आहात, भाजपची कार्यपद्धती तुम्ही सुद्धा चांगली जाणून आहात. अशा वेळेला आता 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर तुम्हाला कितपत आव्हान वाटतं या ठाकरे बंधूंचं?
मुळात पहिली गोष्ट अशी आहे की आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एक अतिशय मार्मिक वाक्य बोलले की जसं काही रशिया आणि युक्रेनची युती झाले, ते दोघे एकत्र आलेत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न माध्यमांकडून होतोय. याला ऐतिहासिक म्हटलं जातं. जेव्हापासून पक्ष वेगवेगळे स्थापन झाले स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारच्या युती होत असतात. त्याला राम कदम यांच्याशी संपर्क तुटलाय, कदाचित ते प्रवासात असल्यामुळे रेंजचा थोडासा प्रॉब्लेम दिसतो. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहे. सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाजी, आता राम कदम यांचं उत्तर त्रोटक जे तुम्ही ऐकलं असेल त्यावर प्रतिक्रिया द्याच, मात्र या युतीचा तुम्हाला खरंच फायदा होईल असं वाटतं का? आणि मुंबई व्यतिरिक्त कुठे कुठे ही युती होण्याची शक्यता आहे? मुंबईची युतीची घोषणा ही अत्यंत महत्वाची होती. महाराष्ट्र आणि मराठी माणूस, अर्थात ज्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्याचं मराठी माणसावर प्रेम आहे, ज्याला महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता कळते असा प्रत्येक जण, ज्याला कळत नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, पण ज्याला महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता कळते असा प्रत्येक जण आजच्या घोषणेची वाट बघत होता. ती घोषणा आज झालेली आहे. पहिलं. दुसरं असं की आता असं म्हणजे मी सकाळपासून बघते अनेक लोकांचं, ते असं म्हणतात की अरे ही युती काय एवढी, आता जसं काय राम कदम म्हणाले की युक्रेन काय तरी. मला कळत नाहीये भाजपाचं. जर तुम्हाला ही युती इतकी महत्वाची वाटत नाही तर भाजपाचे टॉप टू बॉटम सगळे जर इतके का कळवळलेले आहेत, इतकं असं काय वेदना त्यांना आतून झालेल्या आहेत, काय इतके असे बुडापासून हादरलेले आहेत? अगदी राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीसांपासून ते पहिल्या फळीतला, दुसऱ्या फळीतला, चौथ्या फळीतला किंवा फळीच नसलेला, काही लेवललेस पण असतात ना, पातळीहीन असे टॉप टू बॉटम, म्हणजे अगदी त्या काय नवीन आलेले डोरेमॉन वगैरे अशा सगळ्यांपर्यंत हे सगळे लोक का कळवळले असतील बरं? याचा स्पष्ट अर्थ आहे की याचा परिणाम होतो. आता तिसरा मुद्दा, मग आम्ही काही प्रश्न विचारतो, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल का? माझ्याकडे तर प्रश्नांची अख्खी यादी आहे. माझ्याकडे प्रश्नांची यादी आहे. मुंह मत खुलवाओ मेरा, मैं वो दांडे तक जा सकती हूँ फिर, पण मला तिथपर्यंत जायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही जर प्रश्न विचारायला गेलात, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रश्न विचारणारे तुम्ही कोण म्हणून प्रश्न विचारताय? तुम्ही नरेंद्र मोदी आहात? तुम्ही अमित शहा आहात? आणि 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्ही अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आहात, तरी शहाला उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत का? अहो, या महाराष्ट्राने अशा अनेक शाही उलथवून लावल्यात आणि या महाराष्ट्राने अशा अनेक शाहींच्या विरोधात लढाया लढलेल्या आहेत. त्यामुळे आमचा हा प्रश्न आहे, आमचा तो प्रश्न आहे, आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या. हु आर यू? विचारतय कोण तुम्हाला? खिचगिंतीत कोण धरतय तुम्हाला? तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला इथं कोण बांधीलय? ज्यांनी आपला सगळा स्वाभिमान गुजरातच्या पायी गहाण टाकलाय त्यांना आम्ही उत्तर देणार आहोत काय? त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आता परत अजून एक चौथा मुद्दा, मगाशी आशिष कुरेशी काहीतरी बोलत होते. आशिष कुरेशींची लाईन आता इथे पण चालवली गेली. आशिष कुरेशी असं म्हणाले की काय ते, तुम्ही आशिष कुरेशी असा उल्लेख करताय, तो नेमका कुणाचा उल्लेख करताय? सॉरी, आशिष शेलार आहेत वाटतं. ते काय ते कुरेशीच येतं बघा लक्षात. बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली. तर ते आशिष शेलार उर्फ कुरेशी काय म्हणाले की बडव्यांच्या गर्दीतून आता मातोश्री मुक्त झाली नाही का? तर होय, कुरेशीचं म्हणणं खरंय, खरंच की खरंच बडव्यांच्या याच्यातून आता मातोश्री मुक्त झालेली आहे. ते बडवे कोण होते? तर ते बडवे होते भाजपाई. त्या सगळ्या भाजपाईच्या गराड्यातनं आता मातोश्री मोकळी झालेली आहे. मातोश्रीने एक मोकळा श्वास घेतलेला आहे. ठीक आहे. आणि यांच्या पोटात दुखेलच ना, कारण हे तर नुसते पक्ष फोडत नाहीत, तर हे कुटुंब सुद्धा फोडतात. अरे ते नितेश राणे, निलेश राणे आमचे बिचारे कणकवलीतले भाचे, राम लक्ष्मणासारखी भावाभावाची जोडी, अरे त्या भावाभावाच्या जोडीत सुद्धा ज्या लोकांनी भांडणं लावली ती लोक शहाणपण सांगणार? ती महाराष्ट्राच्या बद्दल गप्पा मारणार? आम्ही जे करून दाखवलंय आम्ही ते सांगू. विकासाला विरोध आहे की विकासाला साथ आहे? मुळात विकास कशाशी खातात हे यांना माहित आहे का? रावसाहेब दानवे. पण सुषमाजी, मला प्रश्न हा विचारायचा आहे, मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही असं म्हणताय की ज्याला महाराष्ट्राची सत्ता कळते त्याला प्रत्येकाला या सगळ्या घडामोडीचा आनंद झालेला आहे. पण आता नुकतेच जे नगरपालिकेचे निकाल आले, या निकालामध्ये मात्र ठाकरे गट असेल किंवा मनसेला अजिबात यश मिळताना दिसलं नाही. म्हणजे ठाकरे गटाने तर डबल डिजिट पण पार केलेलं नाही. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय का
की या सगळ्या मतदारांना सत्ता मत्ता महाराष्ट्राची कळत नाही? दादा काय चांगला प्रश्न विचारला हो मी. हो मी तुम्हाला 10 वेळा कुर्निसात करून तुमचे आभार मानले पाहिजेत एवढा भारी प्रश्न तुम्ही मला विचारला. बरं, मग आता तुम्ही त्याचं उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. आताचे निकाल असे कसे काय लागले असं जे तुमचं म्हणणं आहे ना त्याचं उत्तर बी द्यायची गरजच नाही दादा. भारतीय जनता पार्टीचे ऑनरेबल माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ऑन कॅमेरा सांगितलं झगलऱ्या करून निवडून येतात हे झगलऱ्या करून. रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राम कदम इथे आहेत. राम कदमांनी हिंमत करावी की रावसाहेब दानवे हा खोटारडा माणूस आहे म्हणायची. रावसाहेब दानवे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की 2200 मतांनी सुरेश बनकर निवडून आलेला होता. झगलऱ्या करून यांनी अब्दुल सत्तारांचा विजय दाखवला. हे माझं वक्तव्य नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत गेलेला माणूस निवडून येतो म्हणजे भारतीय जनता पार्टीने फार काहीतरी झेंडे काढलेत असं अजिबात नाही. ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि सगळ्या प्रकारच्या झगलऱ्या, हा नवीनच शब्द मी ऐकलाय रावसाहेब दानवेंकडून, या सगळ्या प्रकारच्या झगलऱ्या ते करू शकतात. त्यातनं ते निवडून आणतात माणसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर भाजपा आणि शिंदे यांनी इतकंच चांगलं काम केलेलं असेल तर साधा प्रश्न आहे, इलेक्शन मध्ये 22 आणि 25 हजार एका मताला का खर्च करावे लागतात बरं? 2 ठाकरे एकत्रित आले, आमचं काय भांडण होतं काय नव्हतं, आता आमच्यात भांडण नाही, आमच्यात मतभेद नाहीत, आम्ही आमचं मिटवून घेतलेलं आहे. तुम्हाला प्रॉब्लेम काय मला कळतच नाही. तुम्ही तुमचं मिटवून घेतलेलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्यात प्रॉब्लेम असल्याचं कारण नसल्याचं तुम्ही म्हणताय. मगाशी राम कदमांचा मुद्दा अर्धवट राहिलेला, त्यावर अविनाश अभ्यंकरांना सुद्धा बोलायचं होतं पण त्यांचा मुद्दा अर्धवट राहिलेला, त्यामुळे राम कदमजी तुमचा मुद्दा नेमका मगाशी रेंजमुळे कदाचित अर्धवट राहिला होता, तो मुद्दा पूर्ण करा. असं आहे की याला ऐतिहासिक युती म्हणतात. अहो, जेव्हापासून देश स्वतंत्र झाला, वेगवेगळे पक्ष अस्तित्वात आले, युती ही होत राहते. आणि राहिला प्रश्न, आज अचानक मराठी माणूस मुंबईत आलेला नाहीये. मुंबईत मागच्या 20 वर्षापासून आहे ना मराठी माणूस. तर या मागच्या 20 वर्षात मराठी माणूस म्हणून युती आपण केली नाही. त्यामुळे उगाच आपण कुठेही स्वतःच्या राजकीय आवश्यकतेपोटी 2 पक्षांनी केलेली युती आहे. मराठी माणूस याचा काहीही संबंध नाही. क्रमांक 1. ठीक आहे, आश्रय घेताना युती करताना काहीतरी एक मुद्दा घ्यावा लागतो, त्यामुळे 2 पक्ष घेत असतील तो त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. मुळामध्ये माणूस कशावरून निष्कर्ष काढतो? अगोदरच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून. मग विधानसभेमध्ये काय निकाल लागले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय निकाल लागले. जवळपास 80% महाराष्ट्रानं महायुतीला समर्थन दिलंय. तर त्यावेळेस हे 2 पक्ष कुठे होते? त्या दोन्ही पक्षांना समर्थन दिलेलं नाही, हे मान्य करावं लागेल. ठीक आहे, आपण वादविवाद करतोय, या ठिकाणी आपण चर्चा करतोय, तर सत्ताधारी पक्ष आम्ही आहोत, आम्ही आमचं बोलू, तुम्ही तुमचं बोलाल, पण वस्तुस्थिती जे आकडे आहेत ते कसे नाकाराल? तर त्याच्यामुळे आपण रावसाहेब दानवे साहेबांबरोबर बोलताना हे समजून घ्या की ते पहिल्या दिवसापासून आतापर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकत आलेत. आलं का लक्षात? आणि एखाद्या शब्दाचा, आता मराठवाड्यातला ग्रामीण भागातला शब्द आहे, त्याचा आपल्या पद्धतीने मुंबईत थांबून अर्थ काढणं योग्य ठरणार नाही. त्यांची एक राजकीय तपश्चर्या आहे आणि तपश्चर्यामुळे ते निवडून आलेत आणि प्रदीर्घ जवळपास 35 वर्ष सातत्यानं ते निवडून येतात. तर त्याच्यामुळे आपण त्याचा जे सुषमाताई म्हणाल्या त्या मताशी मी सहमत नाही. आणि राहिला प्रश्न की मराठी करत असताना मराठी माणसासाठी उबाटा गटानं काय केलं खरंच सांगावं. म्हणजे माझ्याकडे अशी संपूर्ण जंत्री आहे की पत्राचाळीतून कसं हद्दपार केलं, राज्यसभा जी खासदारकी आली, आमच्या सुषमाताईंचं नाव का नाही दिलं, ती चतुर्वेदी आहे तिचं नाव का दिलं, असं मी जर म्हणालो तर काय चुकीचं आहे? त्यावेळेस मराठी माणूस आठवत नाही, त्यावेळेस त्यांना मराठी माणूस दिसत नाही. महानगरपालिकेचं कोणतं कंत्राट उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला दिलंय का? कुठलं नाही दिलंय. आपण तुमचं हे वक्तव्य सोयीस्कररित्या मराठी माणूस इलेक्शन आपलं दुकान बंद होते म्हणून आठवायचं, हे काही योग्य. तुमच्या याच मुद्द्याचा आधार घेत मी अविनाश अभ्यंकरांना प्रश्न विचारतोय. अविनाशजी, तुम्हाला या मुद्द्यावर बोलायचं सुद्धा होतं आणि आता जो राम कदम प्रश्न विचारतायत की गेल्या 20 वर्षांपासून मुंबईत मराठी माणूस आहेच, मात्र आता तुमची राजकीय गरज म्हणून तुम्ही एकत्र येत आहे आणि मराठी माणसांनी आमच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन करताय. मग 20 वर्ष तुम्ही एकत्र का आला नाहीत या मराठी माणसासाठी? कसं होतं, पहिलं म्हणजे 20 वर्ष ते एकत्र होते, त्यामुळे ते सोयीने विसरले की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना इथे आता जे सगळे बसलेत ना, भाजप जो आमच्या शीतलताई आहेत त्या मला वाटतं तेव्हा त्याच पक्षाच्या नगरसेविका होत्या
आणि खास करून मला एक गोष्टीचं बरं वाटलं की प्रत्येकाने ह्या युतीचा धसका घेतलेला आहे. फक्त मला एवढंच एक नवल वाटलं की आपल्यावर संस्कार आहेत तेव्हा एकदम त्याच्या कुटुंबापर्यंत गेले की मुलांची व्यवस्था करण्याचा विषय आहे. तर मग माझा प्रश्न असा आहे, जर तुम्हाला वाटतं आदित्य आणि अमितची व्यवस्था करण्याचा विषय आहे, तर मग जेव्हा तुम्ही सन्मान्य बाळासाहेबांच्या विचारांचा खून केलात आणि तुमची जी टूर होती निघालेली ती इकडनं सुरतला गेली, तिकडनं गुवाहाटीला गेली, तिकडनं गोवामार्गे मुंबईला बाळासाहेबांची तत्त्व घेऊन परत आली सन्माननीय, मग ही कोणाकरता केलेली टूर होती? आणि मला वाटतं मी एक भाषण ऐकलं होतं काहीतरी, दांडा काहीतरी मारीन का काय हे होतं ते, तर मला लक्षात नाही आहे काय ते. आणि त्याच्यानंतर 24 तासात ज्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्यांनी मला वाटतं आम्हाला शिकवायची आवश्यकता नाही आहे. आणि साहेबांना जे पटत होतं, रुचत होतं, जे पटत नव्हतं, जे महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं, राजसाहेबांनी टीका केलेली आहे. आणि त्यांनीच सांगितलंय की महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या भल्याकरता कुठलाही वाद असेल, कुठलाही विवाद असेल तो सोडून 100% मी पुढे आलेलो आहे. नंबर 1. नंबर 2, सन्माननीय यांचे शिंदे गटाचे प्रमुख जे आहेत त्यांनी जे काही स्टेजवरती उद्धव साहेबांसमोर भाषण केलं होतं, हे मी का बोलतोय तर जेव्हा तुम्ही वैयक्तिक बोलायला जाल तर आम्ही वैयक्तिक उत्तरं देऊ, तुम्ही पक्ष म्हणून बोलाल, विचार म्हणून बोलाल तर आम्ही विचार म्हणून बोलू. परंतु आपण वैयक्तिक आदित्य आणि अमितवरती आलात तर त्या प्रकारे उत्तर देतो. तेव्हा त्यांनी राजीनामा फडकावला होता उद्धवजींच्या समोर की मला आता सहन होत नाही, मला काही भाजपकडनं मिळत नाही आहे, मला राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही आहे. अहो, हे लोक तत्वाच्या गोष्टी करतात. हे लोक ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं, ज्यांनी चिन्ह नेलं, चिन्ह तरी न्यायचं नव्हतं, ज्यांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात, खासदार झालात, तुम्ही पक्ष नेलात आणि तो कसा पक्ष नेलात, कसं चिन्ह नेलं हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, आम्हाला काय करायचं ना ते आम्हाला नीट माहिती आहे, राजसाहेबांनाही माहिती आहे, उद्धव साहेबांनाही माहिती आहे. कटुता संपवता येते, कटुता आम्ही टोकाला नेत नाही कधी, लक्षात ठेवा. आणि माणूस जर खरा असेल आणि तो जर महाराष्ट्राचा विचार करत असेल ना तर ती कटुता महाराष्ट्रासमोर खूप छोटी असते. 2 भावांमध्ये असेल, 2 कुटुंबामध्ये असेल, 2 पक्षांमध्ये असेल. झालं काय की सोयीने हे दोघेही विसरले की हे सगळेजण त्याच पक्षात होते ज्या पक्षाला हे नावं ठेवत आहेत, ज्यांचे हे वाभाडे करतायत. परंतु हे त्यांच्याबरोबर होते, त्यांच्यामुळे अनेक पक्ष मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात एस्टॅब्लिश झाले. लक्षात ठेवा, कळलं का? आणि दुसरं मला ह्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मराठी हे एका सोयीने एकत्र आले आहेत, त्यांना हे करायचं. मग माझे 4 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं द्या. आता जेव्हा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला तेव्हा हे सगळे मूग गिळून गप्प का होते? तेव्हा भूमिकाही राजसाहेब ठाकरेंनी घेतली होती. जेव्हा हा तो मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये जेव्हा तुमच्या चॅनलवाल्यांच्या गाड्या बिड्या फोडल्या होत्या सगळ्या, तो मागे रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता, तेव्हा कुठे गेले होते? हिंदुत्ववादी, नव हिंदुत्ववादी झालेले आता बाळासाहेबांचा पक्ष फोडून तो मोर्चा, लाखाचा मोर्चा राजसाहेबांनी काढला होता. मराठीच्या मुद्द्यावरती राजसाहेबांवरती 100पेक्षा जास्ती केसेस आहेत. आपण उगाच टीका करायला जाऊ नका. आपण वर्तमान आणि भविष्यातील राजकारणाबद्दल बोललात तर बरं होईल. तुम्ही जर भूतकाळात गेलात तर तुमचा भूतकाळ आमच्यापेक्षाही वाईट आणि खतरनाक आहे. कारण ज्या व्यक्तींनी, ज्या विचारांनी तुम्ही मोठे झालात त्या विचारांच्या पाठीत हिंमत होती तर पक्ष सोडायचा होता, चिन्ह आणि पक्ष न्यायचा नव्हता. ती हिंमत नव्हती. तुम्ही पक्ष आणि चिन्ह नेलं आणि ते कशा प्रकारे नेलं हे संपूर्ण देशालाही कळलेलं आहे. आणि मला वाटतं आता घोडा मैदान दूर नाही आहे. हे चिन्ह राहतं का नाही राहत ह्याची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. माझं म्हणणं इतकंच आहे, आपण सगळे मॅच्युअर आहोत, आपण मॅच्युअर डिस्कशन केलं पाहिजे. तुम्ही जर जुने काहीतरी गडेमुडते काय ते फोडायला जाल तर बॉल तुमच्या कोर्टमध्ये, लक्षात ठेवा. अगदी अविनाशजी शून्य आमदार असतील परंतु कधी विचारांची प्रतारणा केली नाही, कधी एक मिनिट कधी सत्तेकरता खुर्चीकरता ऍडजस्टमेंट केलं नाही. जे आरोप केले ते स्पष्ट केले. आणि जर राजसाहेबांमध्ये एवढा प्रॉब्लेम होता तर लोकसभेला सन्माननीय मोदी साहेबांच्या सभेला अख्खी भाजप इकडे होती आणि त्यांनी राजसाहेबांना आमंत्रण देऊन स्टेजवरती बोलवलं होतं. कारण का? राजविचार असतील, राजभाषा असतील, राजशक्ती असेल, ही खरी आहे. राजकीय यशापासून ते विचार करत नाहीत. आजही ते आले, ते खुल्या मनाने, खुल्या दिलानी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाकरता, होय मराठी माणसाकरता आलेत. होय सगळे मूग गिळून गप्प बसले होते हिंदी भाषेच्या वेळेला, कळलं का? तेव्हा अविनाशजी तुम्ही आता अनेक प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तरी आपण घेऊयात. शीतल म्हात्रेजी, तुमच्यासाठी काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते, त्यानंतर मी राम कदम यांच्याकडे जाणार आहे. शीतलजी. अगदी चल, नाही मी सुरुवात करते. मी सुरुवात करते. अभ्यंकरजी, अजून 24 तास झाले नाही त्याच्या तेवढ्या वेळामध्ये तुम्ही उभाटाचे प्रवक्तेपद अतिशय चांगल्या पद्धतीने निभावताय, तुमचं अभिनंदन. दुसरी गोष्ट, तुम्ही जर सांगत आहात आम्हाला की तुम्हाला आता तुम्ही राज ठाकरेंची भाषणं करून बघा. आता तुम्ही बोलताना मी मध्ये बोललेली नाहीये, आपणही शांतपणे ऐकण्याची भूमिका ठेवावी. तुम्ही राज ठाकरेंची जी भाषणं ऐकावीत,
त्याच्यामध्ये तुम्ही काय काय आपण उपाय माझ्यावर नंतर टीका बोललेलं करा, ते मला काढून वेगळ्या ऐकावं. उपाध्या देऊ नका. त्याच्यामुळे बात निकली आहे तो दूर तक जाएगी. एक मिनिट नक्की काढा. अभ्यंकरजी ऐकून घ्या, तुमचं मी शांतपणे ऐकलं. तुम्ही घ्या ना, ऐकून नक्की. घेण्याची काहीच भूमिका problem नाहीये. ठेवा. तुम्ही हे वाक्य विसरलेलं आहात. घे सुपारी उठ दुपारी, कदाचित काहीतरी वेडवाकडं झालं असेल, पण हे बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही विसरलात. त्याच्यामुळे तुम्हाला जुनी वाक्य लक्षात राहिली, परंतु जे तुमचे नवीन नवीन मित्र झालेले आहेत त्यांची ही वाक्य लक्षात राहिलेली नाहीयेत. माझी अभ्यंकरजी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा मग तुमचे तुमच्या जुने पक्षाचं ज्या वागणं गोष्टी बरोबर आहे आहेत, का? जुनी जी तुमचं भाषण भाषण काढून विसरलात ऐका. का? की आणि हातात तुम्ही दांडा आहे का काय काहीतरी म्हणून? तुम्ही काय काय बोललेले आहेत उभाटाबद्दल ते तुम्ही ऐका. त्यानंतर तुम्ही सांगता आम्ही बाळासाहेबांचे काढा विचार ना. जगवण्यासाठी जपण्यासाठी तिकडनं बाहेर पडलेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका की आम्ही कशा पद्धतीने पाठीत खंजीर खुपसला आणि हे केलं. तुम्ही कुणाच्या पाठीत काय काय खुपसलेले आहेत तेव्हा शिकवायची उद्धवजी आवश्यकता काय काय नाहीये. बोललेले ते काढून संपूर्ण बघा. पण मला महाराष्ट्राने वाटतं पाहिलेलं आहे. आपण तुमच्या माहितीप्रमाणे अभ्यंकरजी जरा ऐकून घ्यायची थोडीशी भूमिका ठेवा. मला वाटतं आपण चांगल्या पद्धतीने चर्चा करतोय तेव्हा त्या चर्चेचं स्वरूप ठेवूया आपण. त्यानंतर अभ्यंकरजी आपण जे काही बोललेले आहात की तुम्ही पळून गेलात, साहेब पळून गेलेलो नव्हतो वाचवायला, आम्ही पक्ष वाचवण्यासाठी बाहेर पडलेलो होतो. त्याला आम्ही बंड म्हणतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राने या बंडाला पाठिंबा दिलेला आहे. हे तुम्ही विसरू नका. तुम्ही बंड? विधानसभेचे क्लीन स्वाईप बघा, मराठी माणूस कुणाच्या मागे उभा होता हे बघा. त्यानंतर नगर परिषद तुम्ही माणसं उभी केली नाहीत, तेवढीच पण तुम्हाला मिळाली नाही अख्ख्या महाराष्ट्रात. तुम्ही कसल्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या गप्पा करतात? त्याच्यासाठी आमच्या पक्षाच्या भूमिका आम्ही ठरवू, तुम्ही नाही. तुम्हाला माहितीये का त्यांचे हा अश्रू पक्ष पुसायला काय काम लागतात. करतो? तुम्ही आता त्याच्यानंतर शिवसेना त्यांच्या सोडून शिंदे गटात लोकांपर्यंत आलेले पोहोचावं आहात. लागतं. आज तुमचे विचार गिरणी तरी सांगा काय कामगारांना ते शिंदे देशोधडीला गटाचे? जाण्यापासून वाचवलं कोणी? त्यांना इकडेच घर देण्याची भूमिका कोणी घेतली? बीडीडी चाळीचं डेव्हलपमेंट कोण करतायत? सफाई कामगार, जवळजवळ 12,500 सफाई कामगारांना घर देण्याचं काम आपण करत आहोत. मला वाटतं आम्ही फक्त वाऱ्यावर बोलत नाहीत, आम्ही तुम्हाला बोलून दाखवतो. तुम्ही युती केलेली आहात, तुम्हाला तुमची युती लखलाप, परंतु हे करताना तुम्ही जे आरोप करतायत त्या आरोपाची सुद्धा उत्तर सहन करण्याची शक्ती तुम्ही तुमच्याकडे ठेवा. हीच माझी तुम्हाला आरोप तुम्ही केले त्याची आम्ही उत्तर दिलेली आहेत आणि तुम्ही आरोप केले त्याची उत्तर आम्ही 100% देऊ. हे बघा, क्रियेला प्रतिक्रिया जरूर येणार आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचे बाळा नांदगावकर जेव्हा जाऊन बसलेले 2017ला, अभ्यंकरजी तुम्ही नव्हतात, मी तेव्हा होते. 1.5 तास तुमचा नांदगावकर साहेब बसून राहिले, परंतु उद्धवजीने भेट दिली नाही. तेव्हा सुद्धा मराठी माणसासाठीच युती करायला आले होते, परंतु साधा फोन सुद्धा राजसाहेबांचा घेतलेला नाही. अनिल देसाईंनी 1.5 तासानंतर त्यांना सांगितलं की साहेब तुमच्याशी बोलू इच्छित आहेत आणि त्यांना परत पाठवलं. तेव्हा मराठी माणूस नव्हता, तेव्हा मराठी माणसाची युती नव्हती. त्यानंतर तुमचे 7 नगरसेवक निवडून आले, त्याच्यापैकी 6 नगरसेवक उबाटाने घेतले. तेव्हा तुम्ही पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे काय हे माझ्या सख्या भावानी केलं, हे माझ्या भावानी केलं, ही तुमची भूमिका होती, ते तुम्ही विसरलात. आदित्य ठाकरेच्या समोर वरळीला स्वतः राज ठाकरेजींनी आपल्या पुतण्या म्हणून त्याच्यासमोर उमेदवार दिला नाही, परंतु अमित ठाकरेंच्या समोर उमेदवार दिला महेश सावंत म्हणून, ज्याच्यामुळे अमित ठाकरे पडले. हे मनसैनिक म्हणून तुम्ही विसरलेले आहेत. बघा, जर तुम्ही प्रश्न विचारले तर प्रश्नांची सरबत्ती तुमच्यावरही खेळते. तुमचे 6 नगरसेवक महापालिकेतून पळून निघून गेले. उत्तर देऊ मी? उत्तर देऊ. अविनाशजी त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टींची आठवण तुम्हाला करून दिलेली आहे. या चर्चेदरम्यान तुम्ही हे सगळं कसं विसरलात असं त्यांचं म्हणणं आहे. हो, काही विसरलेलं नाही, सगळं लक्षात असतं. परंतु लक्षात ठेवा, त्या ज्या टीका असतात ना त्या ज्या गोष्टी घडल्यात त्याच्याकरता केलेल्या असतात. ह्याला गद्दारी म्हणत नाही, त्याला टीका म्हणतात. आणि त्यांच्या पक्षाने जे काही केलंय त्याला गद्दारी असं म्हणतात. ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालोय ना त्यांच्या पाठीत खंजीर मारणं असंच म्हणतात. आमच्या ज्या टीका होत्या, त्या ज्या घटना घडल्या होत्या, त्या घटनेवरती, त्या घटनेपुरत्या केलेल्या टीका होत्या. आणि सगळ्या जण सोयीने विसरल्यात त्या की बरं दोघांचे मुद्दे लक्षात आले थोडे. शीतलजी आणि अविनाशजी दोघांचे मुद्दे, अविनाशजी आणि शीतलजी दोघांचे मुद्दे लक्षात आले. चर्चा थोडीशी आपण पुढे नेऊया. सुषमा अंधारेंना काहीतरी बोलायचं, हात वर, बराच वेळ त्यांनी हात वर केलाय. सुषमाजी, प्रश्न असा आहे, पक्ष आणि चिन्ह अविनाशजी पक्ष आणि आमचं चिन्ह आमच्याकडे आहे. अभ्यंकरजी म्हणाले, कोणी घेतली मोठ्या अभ्यंकर साहेब म्हणाले की आम्हाला वैयक्तिक अजिबात जायचं नाही, आम्ही विचारांचं उत्तर विचारांनी देणार आहोत. त्यामुळे अभ्यंकर साहेबांनी सांगितलेला नियम मला बिलकुलच पाळायचा होता. परंतु त्यांनी आता फार सांगितलं की आम्ही पक्ष वाचवण्यासाठी पळून गेलो होतो. तर मी जरा आठवण करून दिली पाहिजे की त्या पळून जाणाऱ्यांमध्ये म्हात्रे नव्हत्या. पळून जाणाऱ्यांमध्ये वेगळे लोक होते आणि ते पळून गेले म्हणून म्हात्रेंनी जे भाषण केलं होतं
त्याच्यात त्यांनी दांडा वगैरे आणि काय काय सुचवायची भाषा केली होती. त्या जर पक्ष वाचवायचा होता तर म्हात्रे पळून तिकडे गेले असत्या, तुमचं भाषण किंवा जर विसरलात पक्ष का वाचवायचा तुम्ही? असता तर हे म्हात्रेंनी सुपारी उठ दुपारी दांड्याने असं आपलं सुचवायची भाषण भाषा होतं. केली ते आपण नसती. अगदी म्हात्रेंनी सोयीस्कररित्या विसरून आता गेलेले मध्ये बोलू आहात. नका. त्याच्याबद्दल आता मध्ये राज बोलू नका. ठाकरेजी, आता सन्माननीय मध्ये राज बोलू ठाकरे, नका. तुम्ही सन्माननीय मगाशी राज तुम्ही ठाकरेंबद्दल चर्चेचे आपण आणि जे बोललेले सभाशास्त्राचे नियम आहात सांगत त्याबद्दल होतात सुद्धा आपण उत्तर द्या. मगाशी तेव्हा सभाशास्त्राचे नियम सांगत तेव्हा होतात ना त्यांच्याबद्दल तुम्ही. असं बोलावं तुम्ही लागलं मगाशी आणि नंतर सभाशास्त्राचे अचानक नियम साक्षात्कार सांगत झालेला होतात आहे. याचं आता कारण काय? सभाशास्त्राचे नियम असे- नीट ऐका. असे असे आता असं ऐकून कसं काय घ्यायची झालं तयारी बरं? ठेवा. असं कसं आता काय झालं? आता ऐकून घ्यायची ऊट- तयारी ठेवा. सभाशास्त्राचे ऊट नियम दुपारी एवढा घे वेळ सुपारी. शिकवत होतात ना, एवढा वेळ सभाशास्त्राचे नियम तुम्ही शिकवत होतात. ऊट दुपारी शीतल घे म्हात्रे सुपारी. तुम्ही सभाशास्त्राचे हे नियम वाक्य कोण शिकवत होतात. बोललेलं? हे वाक्य शीतल कोण म्हात्रे कोणास तुम्ही म्हणाले? सभाशास्त्राचे नियम हे शिकवत वाक्य होतात. कोण कोणास शीतल म्हणाले? म्हात्रे तुम्ही सभाशास्त्राचे हे- नियम हे- शिकवत होतात. हे वाक्य शीतल कोण म्हात्रे कोणास तुम्ही म्हणाले? सभाशास्त्राचे नियम शिकवत होतात. बरं शीतलजी शीतल शीतलजी म्हात्रे ऐका, तुम्ही शीतलजी सभाशास्त्राचे शीतलजी आणि नियम सुषमाजी, शिकवत शीतलजी आणि होतात. सुषमाजी, तुम्ही सभाशास्त्राचे शीतलजी नियम आणि शिकवत सुषमाजी, होतात. माझा फक्त प्रश्न आहे का? सुषमाजी माझा प्रश्न आहे का? सुषमाजी माझा प्रश्न आहे का? सुषमाजी, शीतलजी असं म्हणतायत की त्यांनी काही जुन्या वक्तव्यांचा, सुषमाजी माझा प्रश्न आहे का? त्यांनी काही जुन्या ऐका तुम्ही, माझा प्रश्न आहे का? मी तुम्हाला बोलायला देतो. माझा प्रश्न असा आहे, शीतलजी तुम्हाला जुन्या वक्तव्याचे दाखले देत आहेत, जी वक्तव्य तुमच्या एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात केली होती. त्या अनुषंगानं या सगळ्या वक्तव्यानंतर सुद्धा ही तुम्ही एकत्र येण्याची युती एकत्र येत आहे, पण ही राजकीय अडचण म्हणून एकत्र येत आहे, राजकीय सोय म्हणून एकत्र येत आहे, मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र येत नाहीत, अशा त्यांच्या प्रश्नांचा सूर आहे. सुषमाजी आता सांगते. मगाशी अभ्यंकर साहेब बोलत होते तेव्हा शीतल म्हात्रे त्यांना सभाशास्त्राचे नियम शिकवत होत्या आणि चर्चेमध्ये इतर बोलत असताना आपण मध्ये तोंड घालायचं नसतं, योग्य गोष्टी असं ते सांगायला सांगत लागतात. होत्या. तर त्यांना सभाशास्त्राचा नियम ऐका, शीतलजी आणि सुषमाजी, या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या ऐवजी आपण थोडेसे वाद घालतोय. मला एक शेवटचा मुद्दा अभय देशपांडेकरण या चर्चेमध्ये मगासपासून आहेत. अभय देशपांडे, हा सगळा मुद्दा जर पाहिला, अभय देशपांडेंकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, मात्र आपण बघतोय की या चर्चेतनं काही मुद्दे येणं अपेक्षित होतं आणि या युतीचं विश्लेषण होणं अपेक्षित होतं, मात्र काहीसा वाद या चर्चेमध्ये होतोय. त्यामुळे ही चर्चा आपण तुर्तास थांबवतोय. आपल्याला थोडंसं व्यक्तिगत या चर्चेचा टोन येताना दिसतोय, यात मुद्दे येताना दिसत नाही. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय की तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आणि आपल्याला आता ही चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे, पण चर्चेचा थोडासा टोन वेगळा असणार आहे. तो म्हणजे या युतीमुळे राज्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार आहे. एक म्हणजे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्याच्या अनुषंगानं मुंबईच्या पुढे जाऊन आपल्याला या युतीवर चर्चा करायची आहे. माझ्यासोबत या चर्चेमध्ये श्रीराम पवार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्येष्ठ संपादक आहेत. त्यांच्याकडनं आपण या युतीचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर काय होईल हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मोहन अटळकर आहेत, सिनियर जर्नलिस्ट आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत लोकसत्ताचे, आणि विदर्भाच्या अनुषंगानं त्यांच्याकडून आपण हे मुद्दे जाणून घेणार आहोत की या युतीचा विदर्भावर काय परिणाम होणार आहे. त्याचबरोबर श्रीकांत देशपांडे आहेत, मराठवाड्यासंदर्भात ते या युतीचा मराठवाड्यावर काय परिणाम होईल आणि कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं बदलतील या संदर्भात मुद्दे मांडणार आहेत. आणि जयप्रकाश पवार आहेत, उत्तर महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडनं आपण काही मुद्दे जाणून घेणार आहोत की या युतीचा उत्तर महाराष्ट्र आणि विशेष करून नाशिकवर काय परिणाम होणार आहे. मी सुरुवातीलाच जातो, जयप्रकाश पवार आपल्या सोबत आहेत. जयप्रकाशजी, नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पण आता मनसेची स्थिती तिथं तोळामासा झालेली आहे. आता त्यांना अनेक मुद्द्यांवर काम करावं लागणार आहे आणि एक काळ असा होता की इथे काहीतरी मनसेची सत्ता होती असं म्हणण्याची स्थिती आता मनसेची तिथे आलेली आहे. एकूणच नाशिक असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, कशा पद्धतीनं परिणाम होईल या युतीचा, दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काय नेमका परिणाम होऊ शकतो? नमस्कार विनोदराव, तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे जे आता मध्यंतरीच्या एक दशकामध्ये शिवसेना आणि मनसेचा जो इथला एकेकाळचा जो बालेकिल्ला होता त्याच्यामध्ये बराच अंतर झालेलं आहे आता. पण एक असं दुर्लक्ष करून पण चालणार नाही की एकत्र आल्यामुळे याचा परिणाम शून्य असणार आहे, तसं होणार नाही. याचा नक्कीच काही ना काही परिणाम तर 100% याच्यावर होणार आहे युतीमध्ये. उत्तर महाराष्ट्रातल्या जवळपास जळगाव असो, प्रॉपर मुख्यतः नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मनसेने 40 नगरसेवक निवडून आणलेले आहेत, 3 आमदार झालेले आहेत, 1 खासदार झालेला आहे. तर नाशिक हा एकेकाळी मनसेचा किल्ला होता. त्याच्याबरोबर शिवसेनेचाच तो किल्ला राहिलेला आहे या नाशिक जिल्हा.
त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर आणि जळगाव या भागामध्ये शिवसेनेचा तुलनेने मनसेपेक्षा तुलनेने शिवसेनेचा अधिक बालेकिल्ला राहिलेला आहे तो. पण या नवीन समीकरणानंतर आता जी जुळवाजुळव होणार आहे, कारण याच्यामधली बरीच नेते मंडळी फुटून काही याच्यामध्ये जी कुंपणावर होती ती काही भाजपत गेली, काही शिंदे सेनेकडे गेलीत. पण काही मंडळी अजूनही अशी आहेत निष्ठावान की जी अजूनही ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. माजी आमदार आहेत, वसंत गीते आहेत, त्यानंतर दत्ताजी गायकवाड जे त्यांचे उपनेते आहेत. ही जी मंडळी नाशिकची आहे की ज्यांनी गेली 20 वर्ष 25 वर्ष सारख्या निवडणुका आणि इथलं राजकारण आणि इथं समीकरणं त्यांना बऱ्यापैकी माहिती आहेत. तर ती सर्व जुळवाजुळव या निवडणुकीत ते करतील अशी अपेक्षा आहे. पण एकूण अन्य पक्षांच्या तुलनेत काँग्रेसचं तर काही ठिकाणा दिसत नाहीये. पण मला थोडक्यात प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला. प्रश्न हा थोडक्यात विचारायचा आहे जेपी, तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की नाशिकमध्ये या युतीचा फायदा होईल आणि नाशिक व्यतिरिक्त आणखीन कुठे कुठे फायदा होऊ शकतो? नाशिकमध्ये या युतीचा बऱ्यापैकी फायदा होईल. त्यानंतर त्याचा फायदा थोडासा एक जळगावमध्ये जाईल थोडाफार. बाकी मग उत्तर महाराष्ट्रात तसं आता या पक्षांचं काम तसं राहिलेलं नाही आहे आता काही. पण युती झाल्यामुळे जे विखुरले होते सगळं, दोन पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने विखुरले होते, त्या कार्यकर्त्यांची जी मतभिन्नता झाली होती ती या निमित्ताने एकत्र येतील आणि ती एक ताकद, एक वज्रमूठ तयार होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. पश्चिम महाराष्ट्रासंदर्भात आपण श्रीराम पवारांकडे जाणार आहोत, पण आपल्यासोबत आता श्रीकांत देशपांडे सुद्धा सहभागी झालेत या चर्चेमध्ये. मराठवाड्यासंदर्भात ते बोलणार आहेत आणि अनय जोगळेकर राजकीय विश्लेषक. आपलं दोघांचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. मी श्रीराम पवारांकडे जातो. श्रीराम पवार सर, या युतीमुळे पश्चिम महाराष्ट्रात तसं या दोन्ही पक्षाचं फारसं आत्ताच्या राजकारणात काही स्थान नाही आहे, पण या दोन पक्षांचे परिणाम इतर पक्षांवर कसे होऊ शकतात, विशेषतः काँग्रेस असेल किंवा भाजप असेल? नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं स्थान नाही असं म्हणता येणार नाही, पण मनसेचं काही फार लक्षणीय स्थान आहे अशातला भाग नाही. हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळे ही खूप मोठा फरक पडेल पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः, असं काही नाही. हा फरक प्रामुख्यानं मुंबई ठाणे या पट्ट्यातच असेल आणि काही प्रमाणात नाशिकमध्ये. पुण्यात थोडासा प्रभाव असू शकतो मनसेचा. आणि महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात विशेषतः जर आपण विचार केला तर महापालिकात अनेक ठिकाणी अतिशय काठावरच्या लढती होतील अशी शक्यता आहे. आताची ज्या प्रकारे इच्छुकांची गर्दी आणि सगळं बघितलं तर तिथं काहीशी मतं सुद्धा इकडे तिकडे झाली तरी निकाल घेऊ शकतो. अशा ठिकाणी मनसेचा फायदा शिवसेनेला काही ठिकाणी होऊ शकतो. मात्र ज्या प्रकारे आपण मुंबई ठाणे या पट्ट्याकडे बघतो तसं पश्चिम महाराष्ट्राकडे बघावं अशी काही मनसेची या भागातली परिस्थिती नाही आणि शिवसेनेची पण नाही. म्हणजे नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्या भागामध्ये शिवसेनेचं अस्तित्व अतिशय आकर्षलेलं आहे. शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं. आणि ज्याच्या विरोधात प्रामुख्यानं ही युती झाली आहे तो भाजप आणि शिंदेची शिवसेना यांचा आकार मात्र सातत्यानं वाढतोय. म्हणजे विधानसभेला जे यश मिळालं भाजपला असेल किंवा शिंदेच्या शिवसेनेला असेल तो केवळ अपघात नव्हता असं आपल्याला नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये म्हणता येईल. अशा प्रकारची आकडेवारी समोर आली. त्यानंतर आता हेच नॅरेटिव्ह किंवा याच प्रकारचं वातावरण पुढे ठेवायचा प्रयत्न भाजपचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा असेल आणि त्याच्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावर कदाचित पुन्हा मुंबई ठाणे पट्ट्यात फायदा होऊ शकतो, पण तो तितका फायदा पश्चिम महाराष्ट्रात होईल का याविषयी शंका आहे. याच्यामध्ये एक भाग असा आहे की जेव्हा हे दोन भाऊ एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात एक सकारात्मक वातावरण या संदर्भात दिसत होतं. याचं कारण मराठीचा मुद्दा हेच होतं. मराठीच्या मुद्द्यावर या दोघांनी मोर्चा काढला आणि तो मोर्चा गाजला तेव्हाच सुरू झालं की मराठीचा पासून महापालिकेचा आणि महाराष्ट्राचा असा पुढे जाणार का, तर तो महापालिकेपर्यंतही ठाकरे बंधू आले असं आजच्या घोषणेवर आपल्याला म्हणता येईल. पण असं असलं तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या अन्य महापालिकांसंदर्भात हे दोघं एकत्र आले का याविषयी आत्ताही संभ्रम आहे. कारण जे काही ठरलं ते प्रामुख्यानं मुंबईविषयी ठरलं आहे आणि मग नंतर काही ज्या महापालिकांची नावं सांगितली ती सगळी मुंबई ठाणे पट्ट्यातली आहेत. कोल्हापूर सारख्या महापालिकेचं, इचलकरंजीचं, सांगलीचं अजून तरी कुणी नाव घेतलेलं नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या या महापालिका किंवा सोलापूरचंही नाव कोणी घेतलेलं नाही. त्यामुळं हे एकत्र येतील का इथूनच सुरुवात आहे आणि आले तरी त्याचा खूप मोठा परिणाम होईल असं नाही. मराठीचा जो मुद्दा तेव्हा तापला होता तो तापवत ठेवण्यात मात्र या दोघाही भावांना किंवा एकूणच शिवसेना आणि मनसेला फार यश आलं असं म्हणता येणार नाही. कारण आपण नगरपालिकांच्या निवडणुकात कुठेही मराठीचा मुद्दा होता असं दिसलं नाही. म्हणजे मराठीचा मुद्दा पुन्हा मुंबई ठाणे पट्ट्यापुरताच चालवायचा आहे का असा पण याच्यातला मुद्दा आहे.
तो जर तेव्हापासून तापत ठेवला असता तर कदाचित पश्चिम महाराष्ट्रात पण त्याचे पडसाद उमटताना दिसले असतील. अगदी पश्चिम आताच्या घडीला हां हां पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा हा सगळा जो भाग आहे हम्म. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला मराठीचा मुद्दा राजकारणात मध्यभागी दिसत नाही. तर तो आणायचा असेल तर खूप काम करावं लागेल दोन्ही ठाकरे बंधूंना आणि शिवसेना मनसेना या दोघांनाही. त्यामुळं खूप मोठा परिणाम पश्चिम अगदी महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण मराठीचा मुद्दा या पट्ट्यामध्ये तितकासा अपील होईल असं तुम्हाला वाटत नाही. आणि करायचं असेल तर त्याला थोडीशी मोठी प्रक्रिया आहे आणि लगेचच त्या मुद्द्याचा फायदा होईल किंवा राजकीयदृष्ट्या या दोघांना मोठं यश मिळेल अशी शक्यता दिसत नाही. विदर्भात काय स्थिती आपण जाणून घेऊयात. मोहन अटाळकर, आपण त्यांना लोकसत्तेमधून त्यांचं विश्लेषण बघत असतो. मोहन अटाळकरजी, विदर्भात काही फारसा फायदा होईल का या दोन भावांचं एकत्र येण्यामुळे? मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की 90च्या दशकामध्ये शिवसेनेचा जो प्रभाव होता, आताच्या घडीला असं लक्षात येतं की तो प्रभाव कमी कमी होत गेला आहे. आणि आपल्याला गेल्या निवडणुकीत तर अगदी 2 अंकी संख्या ही गाठता आली नाही. अमरावती असो किंवा अकोला, त्या तुलनेत नागपूरमध्ये थोडी संख्या वाढली आणि चंद्रपूरमध्ये बऱ्यापैकी शिवसेनेनी कामगिरी केली आहे. आताच्या परिस्थितीत असं आहे की भाजपने शिवसेनेच्या वरचढ अशी भूमिका घेत आपली संख्याबळ वाढवलं आहे. आणि अशा स्थितीत मराठीचा मुद्दा घेऊन विदर्भात कितपत शिवसेनेला यश मिळतं ते पाहावं लागेल. पण मुळात लक्षात घेतलं पाहिजे की इथे जे मुद्दे शिवसेनेने सुरुवातीच्या काळात उपस्थित केले होते ते आता मुद्दे नाही आहेत. आणि राज ठाकरेंचा मनसेचा ही प्रभाव हा फार कमी आहे. हे दोन्ही नेते विदर्भामध्ये फार कमी वेळा येतात आणि त्याच्यामुळे इथला जो संपर्क आहे त्यांचा तो स्थानिक कार्यकर्त्यांसोबत असो किंवा जनतेसोबत असो हा त्या तुलनेत मुंबईच्या तुलनेत हा कमी पडतो. आणि त्यामुळे इथला जो जनाधार आहे तो वाढताना फारसा काही दिसलेला नाही मधल्या पिरियडमध्ये. आणि सत्ता असतानाही, शिवसेनेची सत्ता असतानाही शिवसेनेला जी काही ऊर्जितावस्था मिळायला हवी होती ती पण काही मिळू शकली नाही असं या नगरपालिकांच्या निवडणूक निकालावरून आपल्याला दिसतं. आणि यानंतर आता महानगरपालिकेमध्ये हे 2 पक्ष एकत्र आल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांचं मनोमिलन निश्चितपणे होईल. त्यांना एक संधी मिळेल एकत्र प्लॅटफॉर्म आणि एकत्रित येण्याचा. पण आता तो लक्षात घ्यावा लागेल की त्याचा प्रभाव कितपत इथल्या राजकारणावर होतो. अगदी म्हणजे एकूण दोन्ही नेत्यांचा तसा विदर्भाशी फारसा कनेक्ट नसल्यामुळे एक मोठी राजकीय शक्ती म्हणून विदर्भात आत्ता तरी हे दोन्ही पक्ष पाहत नाही आहात आपण. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काय स्थिती आहे? श्रीकांत देशपांडे आपल्यासोबत आहेत. श्रीकांतजी, मराठवाड्यामध्ये कारण शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला, मराठवाड्यात बऱ्यापैकी शिवसेनेनं हातपाय पसरले होते. मनसे सुद्धा काही प्रमाणावर मराठवाड्यात शिरकाव करण्यात यशस्वी झाली होती. अर्थात मनसेच्या गेल्या 2-4 वर्षातली पिछाड जर बघितली तर आत्ता या दोघं एकत्र येण्यामुळे मराठवाड्यातल्या कोणत्या अशा महापालिका आहेत ज्यामध्ये यांना दोघांना फायदा होऊ शकतो? बघा, असं आहे की मराठवाड्यामध्ये मनसेची ताकद जी आहे तर ती कधीच नव्हती. या आधीच्या निवडणुकांमध्ये मनसेला असं फार लक्षणीय यश मिळालेलं नाही. मनसेला एकमेव मराठवाड्यातला आमदार जो कन्नड मधून निवडून आला होता हर्षवर्धन जाधव, तर ते हर्षवर्धन जाधव हे मनसेचा फक्त त्यांच्याकडे सिम्बॉल होता. वास्तविक ते प्रत्यक्षात मनसेच्या विचारधारेचे किंवा त्या आयडियोलॉजीतनं आलेले आमदार नव्हते. त्यांना एक राजकीय वारसा आहे, रायभान जाधव वगैरे त्यांच्यापासून, त्यामुळे त्या आधारावर ते कदाचित निवडून आले असतील असं तुमचं म्हणणं आहे? आमदार होते, त्यांच्या आई तेजस्विनी जाधव या आमदार होत्या आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं तिथं जे कर्तृत्व होतं त्या बळावरती त्यांनी ती निवडणूक 2009 मध्ये ते मनसेकडनं जिंकले. नंतर परत ते ठाकरे गटामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले, तिकडनं निवडून आले. नंतर मग त्यानंतर त्यांना पुन्हा निवडून येण्याची संधी मिळाली नाही. पण आत्ताचा जर आपण विचार केला की मनसेचं काय, तर मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे हे मान्य केलं पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणावरती शिवसेना शिंदे गटाचा जरी शिरकाव मराठवाड्यामध्ये झाला असला आणि त्यात बऱ्यापैकी रिप्लेसमेंट ज्याला आपण म्हणतो तशी प्रक्रिया होत असली तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं अस्तित्व हे संभाजीनगरसह धाराशिव पासून ते सगळ्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे. 7-8 जिल्ह्यांमध्ये त्यांचं अस्तित्व आहे. परंतु जसं की मनसेचा मुख्य मुद्दा जो मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा आहे आणि हा मुद्दा फक्त मुंबई आणि MMR रिजन मध्येच फक्त जो आहे तर तो लागू पडतो आणि त्याचा महत्वाचा किंवा एखादा कुठलाही परिणाम जो आहे
तो मराठवाड्याच्या कुठल्याही जिल्ह्यात होत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठवाड्यामध्ये मनसेकडे जो मतांना खेचून घेऊ शकेल, आकर्षित करू शकेल असं कुठलंही नेतृत्व जे आहे तर ते मराठवाड्यामध्ये गेल्या 10, 12, 18 वर्षामध्ये उभं राहिलेलं नाहीये. मनसेकडे तसा माणूस टिकू शकला नाही, हे एक वास्तव आहे. आणि त्यामुळे कदाचित असेल की मनसेची जी वाढ आहे मराठवाड्यामध्ये होऊ शकली नाही. मराठवाड्यामध्ये राजकीय लक्षणीय यश ज्याला म्हणता येईल तर तसं मिळवता आलेलं नाहीये. कुठल्याही महानगरपालिकेमध्ये म्हणा किंवा नगरपालिकेमध्ये म्हणा किंवा नगरपंचायतीमध्ये किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे ही पक्ष म्हणून फार मोठ्या प्रमाणावर ताकदीनं उभी राहू शकली नाही. हे गेल्या 15, 17, 18 वर्षातलं वास्तव आहे. अगदी पण म्हणजे जर मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येत असेल तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे गटाला थोडाफार फायदा जो आहे तर तो संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये काही प्रमाणात होऊ शकतो. अगदी मी याच प्रश्नाकडे येणार होतो. संभाजीनगर महापालिकेत त्यांना फायदा होऊ शकतो, पण महापालिकेत सत्ता येण्याइतपत ते स्ट्रॉंग आहेत का, किंवा या साथीमुळे त्यांना ती संधी मिळू शकते का? मागच्या वेळा आतापासून 9 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या 2017 मध्ये, त्यावेळी मनसेचा एकही उमेदवार जे आहे ते संभाजीनगर महापालिकेमध्ये विजयी झाला नाही. ठीक आहे, विजयी झाला नाही हा भाग नाही आहे, परंतु ज्याला आपण म्हणू की समाधानकारक मतं मिळवावी असा एकही उमेदवार त्यांच्याकडे नव्हता. या आधी जे उमेदवार होते, जे विजयी झाले होते, त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि ते भाजपामधून निवडून आले. जसं 2012 मध्ये जे निवडून आले होते राजगौरव वानखेडे, त्यांनी त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला आणि ते भाजपामधून नगरसेवक म्हणून निवडून आले. आता त्यांचा मनसेशी संबंधही उरलेला नाहीये. म्हणजे फारसा काही दोन्ही बंधू एकत्र येण्याचा किंवा त्यांच्या अजेंड्यावर जे मुद्दे आहेत ते मराठवाड्यात फारसे क्लिक होतील असं वाटत नाही. कदाचित ठाकरेंची एक तिथं स्वतःची वोट बँक आहे, त्या वोट बँकेचा संभाजीनगरात फायदा होईल अशी एक शक्यता वाटते. आपल्यासोबत उदय तानपाटक आहेत, पुण्यनगरीचे राजकीय संपादक आहे. उदयजी, आपलं स्वागत आहे. एकूणच आपण आता रिजन निहाय विचार केला, पण राज्याचा विचार केला तर मुंबई, पुणे, नाशिक आणि थोडासा ठाणे वगळता या दोन्ही बंधूंचा प्रभाव इतर महापालिकांवर पडेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि आजच्या पत्रकार परिषदेतनं मराठी मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा हायलाईट केला. कदाचित तो त्यांच्या अजेंड्यावरचा मुद्दा असू शकेल. हा मुद्दा राज्यात बाहेर क्लिक होईल का इतर 29 महानगरपालिकांमध्ये? एकतर आज जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये दोन्ही भावंडांची जी बॉडी लँग्वेज होती, विशेषतः राज ठाकरेंची, ती म्हणजे मजबुरी करा महात्मा गांधी म्हणतात तशा प्रकारचं होतं. ते दोघांची मजबुरी म्हणजे थोडंसं सविस्तर सांगाल काय? म्हणजे आता बघा, पूर्ण त्या प्रेस कॉन्फरन्स 12 मिनिटांमध्ये आटोपली, फक्त 12 मिनिटात. ती सुरुवात केली, ती संजय राऊतांनी निवेदन केलं आणि त्याच्यानंतर तो जो माईक होता तो माईक उद्धव ठाकरेंनी राज यांच्या पुढे सरकवला आणि त्या दोघांमध्ये तू बोल असं झालं. म्हणजे कोणी स्वतःहून बोलायला तयार नव्हतं पहिली गोष्ट. त्याच्यानंतर राज ठाकरेंनी जे काय सांगितलं की मी जागा वाटप सांगणार नाही, जागा वाटप त्यांनी जाहीर केलेलं नाहीये. काय झालं, कदाचित बंडखोरी टाळण्यासाठी त्यांची रणनीती असू शकेल. ती जागा कुठल्या मागे विचारलं नव्हतं ना, किती जागा लढणार आहे तरी माहिती पाहिजे ना, ती तरी सांगायला हवं त्यांनी. ती ते टाळलंय त्याने सांगण्याचं. ते कारण काही असू देत, बंडखोरी टाळायची की नाही, पण निदान आज तरी झाली नाही. दुसरं गोष्ट, ही युती महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रावर होणार का असा प्रश्न जेव्हा विचारला, मी स्वतःच विचारला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र बस आपण नंतर बघू, आम्ही आज मुंबई पुरत्या जाहीर करतो आहोत, हे त्यांचं उत्तर होतं. महाराष्ट्राची चर्चा सुरू आहे आणि ती उद्या लवकरच होईल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न विचारला गेला, त्या उद्धव ठाकरे म्हणले निवडणुकीपूर्वी आम्ही जाहीर करू म्हणून. तर ही अशा प्रकारची उत्तरं त्यांनी दिली असतील तर ते खरोखर कितपत गांभीर्याने घेतलं त्यांनी, हे अजून मला शंका झाली याच्याबद्दल. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत हे तसे शिवसेना पूर्वी ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचली होती. मराठवाड्यात विशेषतः शिवसेना गेली होती, पश्चिम महाराष्ट्रात गेली होती, कोल्हापूर सारख्या त्यांचे आमदार खासदार होते. परंतु आता बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचा जो काही संकोच झालेला आहे तो, आणि नंतर फुटीनंतरची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती तशी शहरापुरती किंबहुना आता सुद्धा त्यांनी मुंबईपुरतं लक्ष केंद्रित केलं असं वाटतंय. कारण ते पूर्ण नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोघे भाऊ उद्धव ठाकरे कुठेही गेले नाहीत आणि मनसेने लढल्याच नाहीत असं दिसतंय. बरोबर. आणि त्यांनी निवडणुका जर लढल्या नसतील तर त्यांची ताकद वाढणार कशी? तर महाराष्ट्रामध्ये आता काही शिल्लक असेल असं मला वाटत नाही. तेव्हा आता मुंबईपुरतं ते आता लक्ष केंद्रित करतील आणि मुंबईवरचा आपला वर्चस्व जो आहे तो कायम ठेवण्याचा, निदान परत मिळवण्याचा प्रयत्न ते करतील असं मला वाटतं याच्यामध्ये.
दुसरं महाराष्ट्रामध्ये मुंबईचा जो परिसर आहे म्हणजे बघा MMR रिजन ज्याला म्हणतात, मुंबई महानगर प्रदेश, हो हो इथे साधारणपणे 8-10 महापालिका आहेत. या 9 महापालिका आहेत आणि साधारण 1 महापालिका लाख आहेत. कोटींचं बजेट आहे या हा, महापालिकेचं वर्षाचं. नाही, आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरण होतंय, विविध प्रकारचे प्रकल्प येतात, बाहेरची माणसं येत आहेत, बरोबर. बाहेरची लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे किती जरी आता कल्याण डोंबिवली सारख्या ठिकाणी किंवा ठाण्यामध्ये आता मराठी माणूस हा पुढे पुढे जात चाललेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, मुंबईमध्ये मराठी माणूस होता, नाही असं नाही, आता त्याचाही संकोच होत चाललेला आहे. तो मराठी माणूस फार बदलापूरपर्यंत गेला. आता मुंबईमध्ये जर नुसतं मुंबई पुरतं पाहिलं, जर मराठीचं त्यांनी मंगल कलश म्हटले, युतीचा मंगल कलश तुम्ही जे म्हटलेला आहे, तर मंगल कलश हा मुळात संयुक्त महाराष्ट्राचा होता, नुसतं मुंबईचा नव्हता, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होता तो मंगल कलश. तर आता यांची युती जी आहे ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची असेल का खरोखर, हे बघायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे त्यामुळे एकूणच आता जे काही चाललेलं आहे हे फक्त मुंबई पुरतं आता तरी दिसतंय कॉन्सन्ट्रेट करायचं यांचं. मुंबई आणि महानगर रिजन जो आहे, महानगर प्रदेश, ज्या महापालिका आहेत त्याच्यामध्ये हे पूर्ण लक्ष केंद्रित करतील. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की वाटतंय. मुंबई वगळता MMR रिजन मधल्या महापालिका फोकस करतील आणि फार तर नाशिक आणि पुणे यावर त्यांचं लक्ष असू शकेल, पण पूर्ण ताकद ते मुंबईमध्ये लावतील अशी शक्यता आहे. अनय जोगळेकरजी, तुमच्याकडे शेवटचा प्रश्न. एक आपण पत्रकारितेच्या भाषेत हाफ कुक्ड स्टोरी असं म्हणतोय, म्हणजे आता उदय तानपाटकांच्या वक्तव्याचा अर्थ साधारण तसा होता की यामध्ये अजूनही पूर्णतः युतीची चर्चा पूर्ण झाली आहे असं आजच्या प्रेस कॉन्फरन्समधनं त्यांच्या देहबोलीवरनं दिसत नव्हतं. तुम्हालाही असंच वाटतंय का, आणि या युतीचा काय परिणाम होईल मुंबई आणि इतर राज्यातल्या राजकीय एकूणच पटलावर? मला असं वाटतं की जेव्हा या युतीसाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा शिवसेना उभाठा गटात त्यांच्या मनात असं असावं की काँग्रेस आणि शिवसेना मिळून भाजपाला जिथे हरवू शकत नाही तिथे मनसे सोबत आल्याने ते भाजपाला हरवू शकतील. त्याच्यामध्ये मनसे त्यांच्या सोबत आला, पण काँग्रेसनी साथ सोडली, आणि काँग्रेसनी साथ सोडली त्याचा कसा परिणाम होईल हा मनसेच्या साथीपेक्षा जास्त महत्वाचा प्रश्न आहे. मनसे सोबत आल्यावर जी गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जी खास करून मुंबईतली मुस्लिम किंवा काही परप्रांतीय मतं मिळाली होती ती त्यांच्या सोबत राहतील का जेव्हा काँग्रेस त्यांच्या सोबत नसेल, या प्रश्नावर उत्तर अवलंबून आहे. तसं बघायला गेलं तर महापालिकेच्या निवडणुकांना जेमतेम 3 आठवडे उरलेले आहेत आणि अजून जर हे दोन्ही पक्ष जागा किती हेही ठरवू शकत नसतील किंवा इतर महापालिकांबाबत ठरवू शकत नसतील, तर मुंबई पुरतं बोलायचं झालं तर मला असं वाटतं की त्यांचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणं हे दुसरं असेल, पण कदाचित मुंबई महापालिकेत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवणं, कारण या दोन्ही पक्षांना मिळून जर 70-80 जागा मिळाल्या महापालिकेत तर पुढच्या 5 वर्षांसाठी एक राजकीय पक्ष म्हणून त्यांचं अस्तित्व अधिक भक्कमपणे उभं राहू शकेल. जर ज्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदेकडे किंवा भाजपामध्ये जे स्थलांतर झालेलं आहे ते बघता त्यांना मनसेची अपरिहार्यता वाटत असावी, पण वेळ खूपच कमी आहे. म्हणजे मनसेला तो धोका नाही, कारण मनसेला अनेक अपयश पत्वायची सवय झालेली आहे, पण शिवसेनेसाठी मनसे सोबत असणं महत्वाचं जरी असलं तरी पुढच्या 3-4 दिवसात त्यांनी सगळी रणनीती स्पष्ट केली नाही तर जो परिणाम त्यांना अपेक्षित आहे तो दिसणं अवघड आहे. म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणणं असं आहे की मनसेकडे गमावण्यासारखं फार नाही आहे, पण मनसेची साथ घेऊन कदाचित त्यांना मुंबई महापालिकेत कायम म्हणजे सत्ता गाठणं शक्य होईल की नाही याबद्दल तुम्हाला संदेह वाटतोय, पण कदाचित आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या युतीचा त्यांना फायदा होईल असे तुमचं मत आहे. आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई या सगळ्यामध्ये काय या युतीचा परिणाम होईल या संदर्भातलं विश्लेषण होतं. तुम्हा सर्वांचे धन्यवाद, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आपण बघतोय की मुंबईमध्ये आज ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केलेली आहे. या युतीचा परिणाम नेमका राजकीय पटलावर कसा होईल हे पुढच्या 3 ते 4 आठवड्यात स्पष्ट होईल, पण आज जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत या प्रश्नांची उत्तरं ठाकरे बंधूंना लवकरात लवकर शोधावी लागतील, ती समोर आणावी लागतील आणि त्या दृष्टीनं पुढे वाटचाल करावी लागेल. या चर्चेमध्ये इतकंच. धन्यवाद.